पहिली आत्महत्या झाली तेव्हाही मी आवाहन केलं होतं लोकांना, मुलांना, असं करू नका. परत मी आवाहन केलं. मी दिल्लीमध्ये होते तेव्हा 2 दिवस या सगळ्या घटनांनी माझ्या प्रकृतीवर इतका परिणाम झाला की मला खूप अस्वस्थ होते. मी नाही शब्दात ते सांगू शकत. मी कधीही मुंडे साहेबांनंतर समाजाला आणि कार्यकर्त्यांना यंत्रासारखं वापरलं नाही. मी नेहमी असा विचार केला की हे लोक माझ्यासाठी परिवारापेक्षाही जास्त आहेत. जीव लावला मी लोकांना आणि त्यांनी पण एवढा जीव लावला की माझ्या नंतर जीव पराभव झाला म्हणून जीव देत आहेत. हे मला अजिबात मान्य नाही. कदाचित मी 10 वर्ष राजकारणामध्ये मी आहे. मी कधीही स्वतःचं संतुलन बिघडू दिलं नाही. कधीही मी भूमिका अशी कमकुवत घेतली नाही. पण या भावनेमध्ये मी खूप कमकुवत झालेली आहे. कारण मला खूप अपराधी वाटतंय की माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी काहीच देऊ शकत नाही. राजकारण चालत राहतं. जय पराजय इंदिरा गांधींचे झाले, मुंडे साहेबांचे झाले, विलासराव देशमुखांसारख्या नेत्याचेही झाले. पण हे लोकांना एवढं जिव्हारी लागण्याचं कारण मला वाटतं आत्ताची परिस्थिती आहे. माणसाला स्वतःच्या नजरेत इतकं लहान करू नका आणि त्यांच्या जीव ज्याच्यावर आहे त्या नेत्यांनाही करू नका, अशीच माझी विनंती आहे. आत्ताच्या गेल्या 5 वर्षांच्या घटनाचा परिणाम लोकांच्या मनस्थितीवर इतका झाला की ते निराशात जात आहेत की काय असं मला वाटतं आहे. आणि मला त्याचं अपराधीपणाची भावना वाटते की इतकं प्रेम लोकांनी कोणत्या नेत्यावर करू नये की त्यांनी स्वतःचा जीव द्यावा. आजारी वयस्कर असे लोक नाहीत. हे उमेदीचे तरुण पोरं आहेत, ॲक्टिव्ह आहेत, लहान लहान लेकरं आहेत. त्यांना माझी विनंती, लोकांनी त्याला मान द्यावा अशी माझी विनंती आहे. स्वतःचा जीव देऊ नये. कारण जर तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवा आहे तर मलासुद्धा हिमतीने लढणारा कार्यकर्ता हवा आहे. नाही तर मी राजकारण सोडून देईन. अजून जर कोणी जीव दिला तर राजकारणामुळे हे होते असं वाटेल मला. तर मी पाया पडते तुमच्या माध्यमातून, सगळ्या माध्यमांनाही सांगते की हे राजकारण नाही. पंकजा मुंडे रडल्या हे महत्त्वाचं नाही, पण का रडल्या हे महत्त्वाचं आहे. मला हे लोक नाही गमवायचे आहेत. पराभवानी विजयाने मी हलणारी नाही. पण अशा गोष्टी मला खूप हादरवून टाकतात. त्यांची मुलगी जेव्हा तिच्या वडिलांना काय आप्पा बाबा म्हणून रडत होती तेव्हा मला खूप अस्वस्थ झालं. कारण तिची वेदना मी समजू शकते आणि मी खूप त्या झेललेल्या आहेत. आणि मी तशी व्यक्त होत नाही कधी अशा बाबतीत, किंवा अश्रू माझ्या डोळ्याच्या काळाच्या बाहेर येऊ देत नाही. पण आज मी अस्वस्थ आहे आणि माझ्या स्वतःवरचं संतुलन बिघडेल असं माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी करू नये एवढीच विनंती आहे. प्लीज आत्महत्या करायचं हे सत्र इथेच थांबवा. आणि जे काय तुम्हाला ते बळ येतं ना आत्महत्येसाठी, मुलांना खूप हिंमत लागते आत्महत्या करायला. रडक्या बेकड लोकांचं काम असं वाटणं वेगळं आहे, पण ती हिंमत माझ्यासाठी पुढचे 100 दिवस द्या. हे सगळं पालटून टाकू, हे सगळं उलटून टाकू. विश्वास ठेवा.